हे जे आज इथं गप्पा मारतायत, सरकारच्या विरोधामध्ये भूमिका घेतायत, अरे जरा तरी लाजा वाटल्या पाहिजेत। सर्वोदय सहकारी साखर कारखाना, तो कारखाना या लोकांनी ढापला। कवठे मंकाळ दुष्काळी तालुका, 280 एकरामध्ये कवठे मंकाळ शहरातला कारखाना, आणि तो कारखाना आमच्या जिल्ह्यातल्या एका टग्याला ढापायचा आहे म्हणून तो जिल्हा बँकेकडून बंद पाडला। सभासदांचे कारखाने, मग आम्ही आता पंढरपूरला बसतोय, उपोषणाला आम्ही बसलोय। अरे कुणी उपोषणाला बसायचं? शेतकऱ्यांचा नेता व्हायचा आहे तुम्हाला? काम करा ना तुम्ही। परत तिथून उठले गेले संभाजीनगरला, अरे कन्नडचा कारखाना तुम्ही तिथल्या लोकांचा ढापलाय आणि तुम्ही आंदोलन करताय संभाजीनगरला। अरे ज्याला ईश्वरपूर सांगली रोड करायला 2 पिढ्याला जमलं नाही, ते म्हणतात कनेक्टिंग लिंकचा मुका घ्यायला चाललंय। कनेक्टिंग लिंक, अरे ज्याला ईश्वरपूर सांगली रोड करायला 2 पिढ्याला जमलं नाही, ते म्हणतात कनेक्टिंग लिंकचा मुका घ्यायला चाललंय। कनेक्टिंग लिंक, अरे करा ना तिथला रस्ता तुम्ही। बारामती टू फलटण 20 वर्ष रस्ताच नव्हता। इथं बरेच मंडळ आहेत, विचारा इथं फलटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार साहेब आहेत। बारामती आणि फलटण रस्ता 20 वर्ष नव्हता, देवाभाऊ मुख्यमंत्री झाले आणि बारामती फलटण रस्ता हायवे तयार झाला। वस्तुस्थिती आहे, अरे गावातलं कळलं ना, तुम्ही कनेक्टिंग लिंक कुठं चाललाय? कनेक्टिंग लिंक आज आपल्या सर्वांच्यासाठी आपण येतोय तिथून। आता अगोदर किती वेळ लागायचा आपल्याला? लोणावळ्यामधून आपल्याला इकडं खालापूरच्या टोल नाक्यावरती यायला किती वेळ लागायचा? आज आम्ही टायमिंग बघितलं, मोजून 6 मिनिटांमध्ये आम्ही लोणावळा पास होतोय। कनेक्टिंग लिंक मध्ये 6 मिनिटांमध्ये आम्ही लोणावळा पास करतोय। मिसिंग लिंक, त्याला आता कनेक्टिंग लिंक नाव दिलं। माननीय अध्यक्ष महोदय, या माध्यमातून सरकारकडे माझी मागणी आहे, मुंबई महाराष्ट्राला जोडली गेली नव्हती। 1853ला इंग्रजांनी एक समिती गठीत केली मुंबईतून पुण्याकडे जाणारा रस्ता शोधण्यासाठी। अधिकारी सगळे गोरे तिथं रोज जात होते, त्यांना रस्ता सापडत नव्हता। तिथे एक मेंढपाळ मेंढ्या राखत होता, तो रोज बघत होता काय चाललंय, आणि मग त्याने विचारलं, त्याला काही इंग्रजी बोलता येत नव्हतं, ही लोक कशासाठी येत आहेत, तर त्यांना रस्ता शोधायचा आहे पुण्याला जाणारा। अरे ते म्हणला, एवढं 2 महिने तुम्ही काय करताय, माझ्या मागे चला तुम्ही, मी तुम्हाला दाखवतो। कारण तो मेंढपाळ होता, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये तो रात्रंदिवस फिरत होता, त्याला सगळ्या तिथल्या पाऊलवाटा माहीत होत्या। आणि मग त्या इंग्रज अधिकाऱ्यांना घेऊन तो गेला आणि तो रस्ता त्यांना दाखवला। आणि मग त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी विचारलं, ते खुश झाले, अरे तुम्हाला काय पाहिजे बक्षीस, आम्ही तुम्हाला काय बक्षीस देऊ? तेव्हा त्या मेंढपाळानं स्पष्टपणे सांगितलं, स्वाभिमानानं सांगितलं की मला तुमच्याकडून बक्षीस नको आहे, तुम्ही आमच्या भारताला स्वतंत्र द्या, तुम्ही भारतातून निघून जावा। आणि हे ऐकल्याच्या नंतर त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी त्या मेंढपाळाला गोळ्या घातल्या आणि तो मेंढपाळ या देशासाठी हुतात्मा झालेला वीर सिंगरोबा धनगर होता। आणि म्हणून सरकारकडे माझी मागणी आहे, अगोदर जो जुना रोड आहे तिथं वीर सिंगरोबा धनगराचं मंदिर आहे, लोक तिथून वीर सिंगरोबा धनगराला नारळ फोडणं किंवा तिथं रुपया 2 रुपये 5 रुपये टाकल्याशिवाय पुढे जात नाहीत, अशी परिस्थिती आहे। सरकारकडे माझी मागणी आहे, या कनेक्टिंग लिंकला वीर सिंगरोबा धनगर यांचं नाव दिलं तर खूप उपकार होतील। माझी सरकारकडे हात जोडून विनंती आहे, कारण त्यांनीच रस्ता दाखवला। आज कनेक्टिंग लिंक फक्त 10-12 तास बंद पडला, आपल्या सगळ्यांचा तीळपापड झाला। 1-2 महिन्यापूर्वी चालू झालेला कनेक्टिंग लिंक 1 दिवसभर बंद पडला, तर त्याची बातमी झाली, सभागृहामध्ये चर्चा झाली, आणि मग तो विचार करा, मुंबई ही महाराष्ट्राला उर्वरित जोडलेलीच नव्हती, आणि ती ज्या माणसामुळे जोडली असेल तर त्यांचं नाव देण्यात यावं, अशी मागणी माझी सरकारकडे आहे। अध्यक्ष महोदय, बरेच विषय आहेत। आज लोक बोलतात सरकार जमीन, अरे हे टगे तेच आहेत। सरकारी जमिनी तुम्ही घेता तुमच्या संस्थांना, कवडी मोल दरानं घेता, 1 रुपयाच्या भाड्यानं घेता, आणि ते परत तुम्ही त्याचं बाजार मांडता, कमर्शियल यूज साठी त्याचा उपयोग करता। एक फक्त उदाहरण मी देतोय, आपल्या पनवेल जवळ एका आमच्या सांगली जिल्ह्यातल्या स्वतःला अत्यंत सुसंस्कृत समजणाऱ्या व्यक्तिमत्वानं सरकारची जमीन घेतली। जमीन घेतल्याबद्दल दुमत नाही, परंतु त्यातून 2 एकर जमीन रस्त्यामध्ये गेली, त्याचे पैसे तुम्ही घेता, सरकारी जमिनीचे। का नाही तुम्हाला वाटलं ही सरकारची प्रॉपर्टी आहे, आपण ते पैसे सरकारकडे भरावे? त्यांनी भरलेले आहेत। म्हणजे असे अनेक विषय आहेत, आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारची जमीन ज्या लोकांनी घेतली आहे आणि त्या कारणासाठी वापरली नसेल तर त्याचा एक आराखडा तयार करावा, आणि ती माहिती आपल्या सभागृहासमोर
पुढच्या अधिवेशनामध्ये ठेवली पाहिजे. आमचा तो अधिकार आहे, आमचा तो राईट आहे. अरे गावात 500 स्क्वेअर फुटाचं घर बांधलं तर आपण जातो अतिक्रमण काढा म्हणून. कोर्टानं निर्णय दिला की ही सगळी घरं काढून टाका. महाराष्ट्र सरकार आपलं एक पाऊल पुढे टाकलं आणि 2011 पर्यंतची जी घरं आहेत ती घरं कायम केली. जर 500 स्क्वेअर फूट आपण घर, ज्या लोकांना घर नाही त्यांना घर बांधायला जागा देत नसेल तर अशा शेकडो हजारो कोटी रुपयाच्या प्रॉपर्ट्या काही लोकांनी घशात घातलेल्या आहेत, तर त्या प्रॉपर्ट्या सरकार जमा करण्याची आवश्यकता आहे. अशी भूमिका माझी आपल्या माध्यमातून सरकारकडे आहे. अध्यक्ष महोदय, विद्यार्थ्यांचा विषय या प्रस्तावामध्ये आहे आणि त्या विद्यार्थ्यांच्या विषयामध्ये मला सरकारला तर धन्यवाद द्यायचा आहे. सरकार अनेक संस्था, काही जुन्या होत्या त्यांना चांगला निधी देते, काही नवीन संस्था सरकारनं निर्माण केल्या, परंतु त्यामध्ये थोडी तफावत आहे. अध्यक्ष महोदय, आज महाराष्ट्रामध्ये बार्टी संस्था माझ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्यासाठी काम करते आहे. 13% समाज आपण 300 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देतोय. TRTI संस्था आदिवासी बांधवांच्यासाठी काम करते आहे. 7% समाज आपण 300 कोटी रुपये देतोय. SCBCच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रात मराठा समाजाला सारथीच्या माध्यमातून आपण मुलांच्यासाठी योजना राबवतोय. या सारथीला पण आपण 300 कोटी रुपये देतोय. आणि महाज्योती ही पण संस्था आहे ओबीसींच्यासाठी काम करणारी, आणि महाज्योतीमध्ये 60%, 52% वेगवेगळे आकडे आहेत. एवढा मोठा समूह आहे, त्यांनाही आपण 300 कोटी रुपये देतोय. अध्यक्ष महोदय, सरकारला माझी विनंती आहे, आपण खूप चांगल्या योजना या माध्यमातून राबवताय, परंतु या सगळ्या बाबत आपण लोकसंख्येच्या हिशोबानं हे जे निधी आपण देतोय तो निधी वाढवला पाहिजे. कारण आता महाज्योतीतून परत वनारटी केलाय, त्यामध्ये आपण सगळे 51 जमाती भटक्या विमुक्तांच्या त्यामध्ये टाकलेल्या आहेत वनारटीमध्ये. वनारटीला तर 55 कोटी रुपये धरलेले आहेत. तर ह्याच्याबद्दल जी असमानता आहे ती समानता सरकारनं कसल्याही परिस्थितीत दूर केली पाहिजे. मी परत देवाभाऊंचा आभार व्यक्त करतो, एकनाथ शिंदे साहेबांचा आभार व्यक्त करतो, सुनेत्रा वहिनींचा आभार व्यक्त करतो. ह्या चांगल्या संस्था केल्या. आमची गावाकडची पोरं ज्यांच्याकडे परिस्थिती नाही, ज्यांच्याकडे पैसे नाही, या संस्थेच्या माध्यमातून शिकतायत, परंतु त्याच्यामध्ये असमानता होता कामा नये. महाज्योतीची जी बिल्डिंग आहे नागपूरची, त्याला राज्य सरकारने 114 कोटी रुपये बांधकामासाठी दिलेले आहेत. सरकारचा आभार व्यक्त करतो. पहिल्या मजल्याचं काम आता सुरू आहे आणि तिथं 2 ऑफिस होत आहेत. एक प्रशासकीय बिल्डिंग होती आहे आणि दुसरं ट्रेनिंग सेंटर होत आहे. नाशिकमध्ये 174 कोटी रुपये महाज्योतीला राज्य सरकारनं उपलब्ध करून दिलेले आहेत आणि तिथं मोठं ट्रेनिंग सेंटर उभा राहत आहे. सरकारकडे माझी विनंती आहे, नाशिक झालं, नागपूर झालं, पुणे सेंटर प्लेस पडतंय, तर पुण्याच्या ठिकाणी एक चांगली भव्य इमारत व्हावी आणि तिथं शिवाजीनगरला बस स्थानकाच्या जवळ जी डेअरी विभागाची जी जमीन आहे दुग्ध विकासची, त्यामध्ये 3 हेक्टरपैकी 1 हेक्टर जमीन ही या संस्थेसाठी वनारटीसाठी राज्य सरकारनं उपलब्ध करून द्यावी, अशी माझी विनंती माननीय अध्यक्ष महोदय यांच्या माध्यमातून आहे. बाकीचे विषय आहेत. अध्यक्ष महोदय, आताच बिल आलं होतं आणि बरेच लोक बोगस दाखले काढतायत, ज्यांची मूळ नोंद आहे दुमत नाही, परंतु ओव्हर रायटिंग करणं, मागं काहीतरी लिहिणं, पुढं काहीतरी लिहिणं, जातीचा दाखला काढणं. अरे मग या अधिकाऱ्यांना काहीतरी त्यांच्यावरच काहीतरी बंधन आणा ना. जर एखाद्या अधिकाऱ्याकडून चुकीचा जातीचा दाखला गेला तर त्याच्यावर काहीच कारवाई नाही, त्याला काय आपण जबाबदार धरत नाही, त्याच्यावरती काहीतरी कारवाई होण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून सरकारकडे माझी मागणी अशी आहे की आता ओबीसीच्या संदर्भामध्ये, ओबीसी आरक्षणाच्या चळवळीमध्ये 16 मुलांनी आत्महत्या केलेल्या आहेत. 16 मुलांनी आत्महत्या केल्या आहेत. सरकारकडे माझं मागणं आहे, या 16 मुलांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपये प्रत्येकी आणि प्रत्येकाला सरकारी नोकरी. धनगर आरक्षणामध्ये 12 पोरांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि त्या मुलांना सुद्धा अशाच पद्धतीनं एक प्रत्येक घरामध्ये सरकारी नोकरी आणि त्यांना 10 लाख रुपयाचा निधी हा राज्य सरकारनं उपलब्ध करून द्यावा. माननीय चंद्रकांत दादा इथं आहेत, त्यांना माझी विनंती आहे, देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी, देवाभाऊंनी महाराष्ट्रातल्या 18 वेगवेगळ्या महामंडळांची निर्मिती केली आहे आणि खूप चांगला हा निर्णय झाला. या माध्यमातून अनेक योजना सुरू आहेत विद्यार्थ्यांच्या, महिलांच्यासाठी, युवा बेरोजगार मुलांच्यासाठी. आणि आता ही 18 महामंडळं वेगवेगळ्या म्हणजे वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती महामंडळाच्या माध्यमातून आहेत,
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय महामंडळाच्या माध्यमातून ही सगळी मंडळं नेमलेली आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदयांना पण मी निवेदन दिलेलं आहे की याला आपण उपाध्यक्ष नेमलाय. दादा माझी विनंती आहे, याला आपण अध्यक्ष नेमला पाहिजे, त्याला राज्यमंत्री किंवा कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा दिला पाहिजे. आपण 3 सदस्य त्यामध्ये घेतोय. आपल्याकडे मराठवाडा आहे, विदर्भ आहे, खानदेश आहे, कोकण आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, मुंबई आहे. हेच प्रांत झाले तर 6 प्रांत आहेत. आणि मग जर एखादा सदस्य द्यायचं म्हटलं तरी ते सगळे सदस्य बसणार नाहीत. आणि म्हणून सदस्याची संख्या वाढवणं आणि ह्या सगळ्या अध्यक्षांची नेमणूक लवकरात लवकर करणं अशी मागणी आपल्या माध्यमातून सरकारला आहे. मी आणि अध्यक्ष महोदय तुम्ही पण ज्या मतदारसंघाचं नेतृत्व करताय तिथं महात्मा बसवेश्वरांचं पवित्र स्थळ आहे. आणि मागं माननीय जयाभाऊ गोरे यांच्या नेतृत्वात बैठक पण आपली झाली इथं की आपल्या मंगळवेढ्याला भव्य दिव्य स्मारक व्हावं. कृष्णा तलावाजवळची जागा पण फायनल झाली आणि ते लवकरात लवकर स्मारक व्हावं. दुसरा मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये लिंगायत समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे. लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात आहे, परंतु कन्नड बोलणारी लोक आता कमी झालेले आहेत. आणि महात्मा बसवेश्वरांचं संत साहित्य आहे सगळं हे कन्नडमध्ये आहे. आणि म्हणून राज्य सरकारकडे माझी मागणी आहे, मी तशा पद्धतीचं पत्र पण दिलंय, हे कन्नड साहित्य हे राज्य सरकारनं मराठीमध्ये ट्रान्सलेट केलं पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांच्यासाठी ते उपलब्ध करून दिलं पाहिजे. अशा पद्धतीच्या सूचना आपण द्याव्यात. मी सरकारचा आभार व्यक्त करतो की माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये उमदी टू जत 502 कोटी रुपयाचा रस्ता सरकारनं मंजूर करून दिलेला आहे. जतचे लोक म्हणतात की पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणातला निधी हा जत तालुक्यासाठी मिळतोय. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.